आजचा विषय सारीपाट उलगडताना. शीर्षकावरून विषयाचा गाभा लक्षात येणाऱ्या सूज्ञ वाचकांसाठी आजचा हा खटाटोप. माझ्यासारखी वाचनाची आवड असणाऱ्यांना काही हलके फुलके साहित्य वाचनास मिळणे म्हणजे पर्वणीच जणू. आजही तोच प्लॅन होता, पण आपसुकच लेखणी आणि कोरी वही हातात आली, मग लिहिण्याचा मोह काही आवरेना. आयुष्याचा सारीपाट उलगडताना प्रथम जन्म आणि मृत्यू यांचे गणित समजायला हवे. तसे या धर्तीवर जन्माला येणे आणि जगाचा निरोप घेणे हे दोन्ही खरं तर आपल्या हातात नसते. अहो, ज्या नावाने आपली ओळख होते ना, ते नावही आपल्याला ऐतेच मिळालेले असते. मग कशासाठी मांडतो आपण हा सारीपाट? आणि प्रत्येक वेळी आपणच जिंकावे असा हट्ट तरी का? डाव हरण्यात जी मजा येते ना, ती प्रत्येक वेळी जिंकण्यात येते तरी कुठे? आयुष्य जगताना प्रत्येक वेळी आपण मी, माझे, माझ्यासाठी असेच करत जगत असतो. पण एक वेळ येते ना, तेव्हा मीपणा सोडून द्यावा वाटतो आणि आपल्या माणसांसाठी समर्पित व्हावे वाटते. समोरच्यासाठी काही निस्वार्थीपणे करताना मन आपोआपच निर्मळ होत असते. मनातले सर्व दूषित विचार साफ होत असतात. या जगात येणे जरी आपल्या हातात नसले, तरी जे क्षण आपल्या वाट्याला मिळालेत ते सार्थकी लावूनच जगाचा निरोप घेणे हे कधीही उत्तमच. कधीकधी आपणच आपले जीवन कठीण करून ठेवतो. कधी समोरच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो, तर कधी दुसऱ्यांच्या अपेक्षांची ओझे वाहतो. पण हे न करता आपण साधे, सरळ, सोपे जगणे निवडू शकतो ना. दुःख किंवा वाईट प्रसंग आपल्या आयुष्यात येणे हे आपल्या हातात नसते, पण प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरे जाऊन आनंदी राहणे नक्कीच आपल्या हातात असते. त्यामुळे सारीपाटाचा खेळही अगदी सोपा होऊन जातो आणि जीवन जगण्याची कलाही आत्मसात करता येते. आनंदी राहणे इतके कठीण असते का हो? असेलही कदाचित, पण अशक्य तर मुळीच नाही ना. आपण जर आपला आनंद छोट्या छोट्या गोष्टींमधून निवडला आणि आपल्याला मिळालेला आनंद समोरच्या सोबत वाटून घेतला, तर मला नाही वाटत या जगात कोणी दुःखी आणि कष्टी राहील. आनंदाची व्याख्या आपल्यालाच करता आली तर किती सोपे होईल ना सगळं, आणि पुढे जाऊन प्रगती करण्यासाठी प्रेरणाही मिळेल. म्हणूनच संत कबीर म्हणतात, मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास रे. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास रे. याचा अर्थ आपलं सुख, आपला आनंद आपण बाहेर शोधत असतो, पण खरं तर ते आपल्या जवळच असते ना. बरोबर ना? धन्यवाद.